अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत। आज पुण्यात संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून दोनही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा एकत्र प्रसिद्ध होणार आहे आणि यावेळी खरं तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर असतील। या क्षणाची महत्त्वाची बातमी, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळतील। निमित्त आहे पुण्यात आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। दोनही राष्ट्रवादींचा हा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आणि त्या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज एकाच मंचावर असतील। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, काय सविस्तर माहिती? आज खरं तर बऱ्याच दिवसांनंतर आज भाऊ बहीण एकाच मंचावर पाहायला मिळतील। निमित्तही तसं खास आहे, दोनही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध होतोय। अमोल, नक्कीच याआधी आपण हे बहीण भाऊ वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळालेले होते। त्यांचे संवाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढतायत आणि त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा जो प्रकाशित केला जाणार आहे तो आज सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये एकत्रित जाहीर केला जाणार आहे। आणि त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की बहीण भाऊ नेमकं काय बोलणार। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजता ही पत्रकार परिषद होईल, ज्याच्यामध्ये अजित पवार आणि स्वतः सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत। आणि त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नेमकं आता हे दोघं काय बोलणार आहेत आणि पुणेकरांसाठी ते कोणता जाहीरनामा प्रकाशित करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर महायुतीमध्ये अजित पवार हे भाजप सोबत आहेत, मात्र पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात अजित पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये जे जे काही कामं झालेले नाहीयेत किंवा वाहतूक कोंडी असेल, पाण्याची समस्या असेल, असे विविध प्रश्न घेऊन अजित पवार ते सोडू अशा पद्धतीचं आव्हान पुणेकरांना करतायत। जाहीर सभा घेतात, प्रचार रॅली काढतात। म्हणजे अजित पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका जिंकण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यांच्याच जोडीला आता सुप्रिया सुळे या सुद्धा येताना पाहायला मिळणार आहेत। आज या जाहीरनाम्यातून नेमकं पुणेकरांसाठी काय दिलं जातं, काय घोषित केलं जातं किंवा काय काय घोषणा केल्या जातात हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र त्याआधी एक चर्चेचा विषय या ठिकाणी ठरलेला आहे, तो म्हणजे या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित बॅनर आहेत ते सध्या झळकलेले पाहायला मिळतात। एक दृश्य आपण या ठिकाणी दाखवूया की हा समोरचा जो बॅनर आहे ज्याच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा पहिल्यांदाच एकत्रित असलेला फोटो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। याआधी अनेक ठिकाणी या दोघांचे एकत्रित फोटो लावण्यात येत नव्हते, मात्र आता आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी या दोघांचे एकत्रित बॅनर लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अष्टसूत्री प्रगतीचे आणि अष्टावधानी नेतृत्वाचे अशा मजकूर आहे तो सुद्धा लिहिण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे पुढील काळामध्ये सुद्धा या दोन्ही राष्ट्रवादी एकच राहतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।